नाही खूप शांतात तुम्ही ऐका नाही झापूक झुपूक झापूक झुपूक सुरज चव्हाण बिग बॉसचा विनर झालेला आहे. खूप
मग एक साधी चप्पल घेऊन गेलेला माणूस आज बिग बॉसचा विनर आहे. कार्यक्रम तुझी काय टेंगून आहे का नाही. चला सुरुवात करूया आपल्या गाडीला. वाट चुकणार नाही जीवनभर कोणी. मग एक तू मित्र तर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये बघा की कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला कधी गच्ची बाधा झाली नाही पाहिजे. त्याचे पाय नेहमी जमिनीवरच पाहिजे. म्हणून काय म्हणते बघा शाहिराने लक्ष ठेवायचं आहे. हा किती केलं तरी प्रसिद्ध तुम्ही, किती केलं जरी प्रसिद्ध तुम्ही. विकणा तो नको पाय जमिनीवरी नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. शब्द देतो देतो हमी. विकणा तो नको पाय जमिनीवरी नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. शब्द पोटातले शब्द पोटातले आले ओठावरी. शब्द नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. नाही विकणार मी कलाच्या नोटांवरी. देव शाबूत आहे अशा जाणत्या राजाला छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा, आपल्या देवादाराने या अखंड महाराष्ट्राला जिंकून देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या महामानवांना त्रिवार वंदन करून आम्ही मूळ गाजी बाबू रंगळे घरातील शिवकवी गुरुवारी वासुवाणी यांचे शंकर तुकाराम, महाराष्ट्र गौरवभूषण लोकशाही मधुकर पंधरे यांचे शाहीर तुषार पंधरे, जगन्नाथ रसाळ यांचा निकट शिष्य शाहीर सचिन गाव घाटकोळी तालुका चिपळूण, निर्देशका श्री गणेश कुमार नाथमंडळ वाटप मंडळा रत्नागिरी, आज आपली वेळी आपली सेवा करणार हा माझा शब्द आहे. बघा की हृदयाच्या पायथ्याला ऋणानुबंधांचं गाव आहे, हृदयाच्या पायथ्याला ऋणानुबंधांचं गाव आहे. त्या बंधाना रसिका तुमचंच नाव आहे, रसिका तुमचंच नाव आहे. बघा लबाडी खोट्या धनाची नाही कधी हाव आहे, मला लबाडी खोट्या धनाची नाही कधी हाव आहे. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हाच या कलेचा हात आहे. आजचे आयोजक ज्यांनी मला तिसऱ्यांदा इथं संधी दिल्याबद्दल श्री राम वर्धायनी नवरात्रोत्सव कपडे बुद्रुक या सर्व परिवाराचा या मंडळाचा मी शतशः ऋणी आहे. आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आज अखंड महाराष्ट्रात ज्यांचे नाव गाजत आहे असे आमचे मित्रच शाहीर सचिनजी कदम आणि त्यांचे संपूर्ण टीम यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आजचे माझे संगीतकार ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँजो गुरुदादा, ऑक्टोपॅड वेदांत, कीबोर्ड रितेश चव्हाण या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कोरससाठी खास माझ्यासाठी पुण्यावरून हजर आहे माझा शिष्य सुशांत शिरकर, शाहीर सागर नावले, योगेश होते यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व पंच महोदय तसेच या परिसरातील शक्तीवाले असो पुणेवाले असो सर्व शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग, गुरुवर्य या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच आमच्या घराण्याचे ज्यांनी बाबू रंगले घराणे अखंड वासुवाणी हा संप्रदाय ज्यांच्या खांद्यावर घेऊन अखंड पेळला याच गावचे सुपुत्र कैलासवासी कृष्णाजी कुंभार माऊलींना त्यांचे आज या कार्यक्रमाच्या दरम्यान पुण्य स्मरण करतो. बघा आजच्या उपस्थितीत शाहीर लोकप्रिय शाहीर सुरवाले आहेत सनदजी बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच शाहीर विशाल निकम सुद्धा आलेले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. माझे शिष्य शाहीर रुपेश सप्पाळ त्यांच्या नावाचं भरपूर काही ते आयोजक मंडळ किंवा उपस्थित पंच मंडळाने गवगावा केला. खरोखरच नावाप्रमाणेच आहे रुपेश, त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र.
सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोध रूपा या देवी सर्वेषु सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। अरे शिवरायांचा इतिहास गर्जवतो तो शाहीर आहे, स्वातंत्र्याची मंगल पहाट घडविणारा तो शाहीर आहे, संयुक्त महाराष्ट्र लढा प्राणपणाने लढणारा तो शाहीर आहे, मग कलेतून प्रबोधन करतो तो शाहीर आहे। ती गाणं ही माझी दुधावरची साया आहे, अरे ही तर माझ्यावर गुरु घराण्याची पुण्याई आहे, पण वास्तवता पाहण्याची या बुवांना भलतीच घाई आहे। या रसिकांचे मनोरंजन हीच माझी कमाई आहे। बघा स्तवन गातोय की बरेचसे शाहीर शक्तिवादी शाहीर यांनी कुठला नियम काढलाय माहित नाही आणि शक्तिवाल्याने आदिबायाचं स्तवन गायचं नाही असे बरेच जण म्हणतात। गेल्या वर्षी सुद्धा मी हेच विषय मांडून गेलो होतो, का नाही गायचा? ज्या आईच्या उदरातून मी सुद्धा जन्मलोय की नाही, त्या आदिमाईच्या उदरातून मी सुद्धा जन्मलोय, मग तिचं नाव घ्यायला मला बंदी कुणाची? जर ह्या शक्तिवानांचा असा विषय असेल तर बोल श्री गणपती गजानन हे तुम्ही बोलायचं नाही बुवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय हे सुद्धा बोलायचं नाही तुम्ही। हा माझा विषय आहे, माझं स्तवन आजच्या ह्या वरदायनाच्या चरणी। बघा मला काय बोलायचं ते बोलू द्या स्तवनवर, हा त्यांना मी उत्तर पुढच्या बारीत देईल। स्तवन गातो जरा लक्ष असू द्या। 21 गावाची तूच मालकीन, श्रीराम वरदायनी सुहासीन। कसं आहे शक्ती तुझ्याची सुरुवात आपण जेव्हा जयघोष घेतो वंशावळीचा बोल श्री गजानन तिथपासून होते। स्तवन हे ईश्वराचेच गायचं, मग तो गुरु असो आई असो त्यांना ईश्वराचं स्थान आहे। मग आज या कापडगावची ग्रामदेवता श्री राम वरदायनी हिला माझ्या आईच्या समान मान देऊन मी माझं स्तवन गातोय। बघा काय म्हणायचंय बघा। 21 गावाची तू मालकीन, श्रीराम वरदायनी सुहासीन। तिच्याच पदराखाली हा वसला कापडेगा, मग आज नौका माझी किनाऱ्याला गाई, हृदयात तुझं कोरल विना, आज नौका माझी किनाऱ्याला हृदयात तुझं कोरल विना।
सुहासीन तिच्याच पदराखाली वसला कापडे ग तिच्याच पदराखाली वसला कापडे ग आज नौका माझी किनाऱ्याला आई हृदयात तुझं कोरलं आज नौका माझी किनाऱ्याला आई हृदयात तुझं कोरलं मिरा आज नौका माझी किनाऱ्याला आई हृदयात तुझं कोरलं मिरा आज नौका माझी किनाऱ्याला बसल्या बाजून मंदिराच्या गाभाऱ्यात रुबाबान दूर करून चिंतनेश सुख शांतीला दूर करून चिंतनेश सुख शांतीला आज नौका माझी किनाऱ्याला आई हृदयात तुझं कोरलं आज नौका माझी किनाऱ्याला हृदयात तुझं कोरलं मिरा हृदयात तुझं कोरलं मिरा माझे वस्ताद सदैव सिरी त्यांचा आहे हात तुषार जगन्नाथ माझे वस्ताद सदैव शिरावरी त्यांचा हात सचिन आळवी तो मनात भक्तिभाव सचिन आळवी तो मनात भक्तिभाव आज नौका माझी किनाऱ्याला हृदयात तुझं कोरलं आज नौका माझी किनाऱ्याला हृदयात तुझं कोरलं विना हृदयात तुझं कोरलं विना तुझ मालकीन श्रीराम वरदायण सुहासीन तिच्याच पदराखाली वसला कापडे ग तिच्याच पदराखाली वसला कापडे ग नौका माझी किनाऱ्याला हृदयात तुझं कोरलं Oh
यांचा गणेश कृपा नाच मंडळ माजरेकर वाडीचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा स्तवन झालं आहे. त्या स्तवनासाठी सुधाकर सकपाळ यांच्याकडून वरदायी गीतासाठी 401 रुपया तसेच नरेश सलार झालेला आहे की नाही पाहिलं की नाही. बुवानी जे स्तवन झालं मी स्तवनला कटिंग देणार नाही. बुवांच्या स्तवनांची मी काय कटिंग देणार नाही. त्यांचे स्तवन उत्तम होतं, रचना उत्तम होती, पण बुवा व्हावलं. स्केल चुकलं की नाही, स्केल चुकली की नाही बुवा. आणि काय म्हणाले की नावं जरी सचिन सचिन असली तरी सचिन काही शेम नाही. बुवा आज तुमचा गेम, आज तुमचा गेम आहे बघा. अहो स्तवनातच तुमचा एवढा बेसूर झाला, माज किती दूर निघणार आहे बुवा आहे की नाही. स्तवनात बेसूर, आज तुमचा काढतो मी धूर बघा. हा बघा मी स्तवन गायला आहे त्याच्यावरती बोलतील की देवीचं आदिमायाचं स्तवन गाय. मला सुद्धा त्यांच्यावर प्रत्युत्तर करता येईल. बघूया बुवा काय बोलतात ते. चला एक फरमाईश आहे गणाची, ती घेऊया पहिली. बघा काळी चला दर दर दा अरे सुपाई वडी तुझे का सुपाई वडी तुझे का मोरया रे मी तुझा आहे प्यार. मग भजतो तुला ठेव ध्यान, भजतो तुला ठेव ध्यान. मोरया रे मी तुझा आहे प्यार. माझ्या हृदयात मान भक्त मी आहे सांग देव जाण. मोरया रे मी तुझा आहे प्यार. हे युट्यूबला गाणं आहे माझं, दादांची फरमाईश होती त्यांची पूर्ण केली आहे. आता माझा गण गातो. तत्पूर्वी बुवाने जो लिंगाचा विषय गायला, खरोखरच बुवांना तुमच्या कवी कल्पनेसाठी दादच द्यायला गेलं. जोरात टाळ्या वाजवा की अशी अशी कल्पना असेल तेव्हाच हा सामना शक्तीतुरा खऱ्या अर्थाने रंगला जातो. बुवा सलाम तुम्हाला त्या कल्पनेसाठी. पण बुवा पण आहे बघा की बुवा काय म्हणाले की गजानन आदिमायेचे बाजू श्रेष्ठ करताना गजानन शब्द तुम्ही त्या रचनेत वापरताय बरोबर. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, गजानन नाव कधी पडतं, गजानन नाव कधी पडतं त्या गणाला. पार्वतीने गण बनवला हे सर्वांना माहिती आहे, पण ज्यावेळी त्या गणाचं शिर शंकराने शंभू महादेवाला उडवलं
त्यानंतर त्या गणपती त्या बाळाला गजानन नाव झालं आहे की नाही. पंचमहादेव आहेत सांगतील. मग तुम्ही आदिमायेचा गजानन बोलू नका, शिव पार्वतीचा गजानन बोला. मग तुम्ही आदिमायेचा गण बोलायचं नाही बोलतो, शिव पार्वतीचा. कारण तो गजानन शंकराने जेव्हा गजासुराचं त्या बाळावर शिर जोडलं तेव्हा तो गजानन झाला बुवा. आदिमायेचा नाही नुसता आईस बाप दोघं आहेत त्यांना, शिव आणि पार्वती. गणाची मी कटिंग देणार नाही, सुंदर कल्पना होती, पण बुवा गजानन शब्दामध्ये तुमचा गण फसतोय. जर आदिमायेची तुम्ही बाजू श्रेष्ठ करतायत तर बोलतोय, बाकी उत्तमच रचना तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करतो. त्यासाठी मी माझा गण गातोय बघा. काय ऐकलं? अरे जळी तरी काष्टी पाताने, जळी तरी काष्टी पाशाने उरदा भरून दिन दुःखितांच्या धारू तारची नावाडी होणी. अरे आळवी तो कीर्तीचे गुण आज जावे रंगुणी. अरे कार्यारंभी प्रारंभी वंदन गणा तवपदी स्थिरावणी. लक्षात असू द्या. अरे स्वराधीशाला सप्तसुरात, आज स्वराधीशाला या सप्तसुरात रंगण याया. स्वराधीशाला सप्तसुरात रंगण याया. पायी पैंजन वाजे छनन मंगनाथ ते गणराया. पायी पैंजन वाजे छनन नाथ ते गणराया. भरलाय रंग सात संगीताची घेतो. तुझ्याचा साज करून आज, तुझ्याचा साज करून आज. ये लवकर तू कहाया, ये लवकर तू कहाया. पायी पैंजण वाजत घुंगरू हरवलं शिव पार्वतीच्या गणात, शिव पार्वतीच्या गणात, शिव पार्वतीच्या गणात. गणातून विषय गाजल बघा कसा तो. माझ्या गणात घुंगरू हरवलं गौरीला
असेल तर मी सांगतोय का बुवा की शिव पार्वतीच्या गाण्याचे नाचताना घुंगरू हरवतं, त्यातून एक पुत्र जन्माला येतो, त्याचं नाव काय आणि त्याच्या मात्या पित्याचं नाव काय बुवा हे गाण्यातूनच सांगायचं तुम्ही. चला बसा बसा पोरांनो बसा. सुनील धाबेकर रोटीसाठी झापूक झुपूक झापूक झुपूक गवळण टीम धपाक डमडम वनचा गेम. हा बुवा जेवढा तुम्ही समजून आला तेवढा हा सचिन सोपा नाही बुवा. म्हणून गेले जरी नावं जरी सचिन सेम असली तरी माझ्यात त्यांना हे सांगायचं होतं की मी काहीतरी मोठा सचिन आहे आणि हा छोटा सचिन आहे. पण हा छोटा सचिन गाडी केवढी पण असू दे तो जाकच उचलतो त्या गाडीला. तुम्हाला उचलून जाणार बुवा. हा कमी सांगता नाही सचिन म्हणून नावावरून सांगतो तुम्हाला. बुवानी गवळण गायली मिक्सिंग चालू होती. बुवाने चॅलेंज केलं की चाल तोडून दाखवा बुवा. साथिया बिन तेरे दिल मने ना ही चाल. नंतर बुवा पुढे काय म्हणतात अरे वादा किया हसाने का तुझको रुला दिया. म्हणजे एका गाण्यात दोन चाली. त्याचप्रमाणे आपण गाऊया. भुवानी गवळण गाली सुंदरा सुंदरा गोकुळची मी सुंदरा. अरे ते इंद्राची अप्सरा ती कळली नाही वीरा. अशी भुवांची गवळण होती. दोन दोन कटिंग भुवांना देतो बघा. त्यांच्या गवळीने दोन दोन कटिंग काय म्हणते बघा बघा. वाजून कसं आहे तुम्ही बसा त्रास घेऊ नका. उद्या परत नाचायचं आपल्याला. हा अरे अप्सरा अप्सरा जरी असली तू अप्सरा. अप्सरा अप्सरा जरी असली तू अप्सरा. अरे कृष्णाने तुला भुलावली. अरे त्या कृष्णाने तुला भुलावली. सांगती आहे नाही खरा. अरे कृष्णाने त्या भुलावली सांग आहे की नाही खरा. ही अप्सरा अप्सरा तू असेल अप्सरा. दुसरी कटिंग एका गाण्याच्या कटिंग किती देतो बघा बुवा. तुम्हाला पण गवळण्याची माझ्या कटिंग तेवढ्या द्या जर जमलं तर. कारण वेळ खूप झालेला आहे मला माहिती आहे. हा बघा. अरे श्रीहरी श्रीहरी मी गोकुळचा श्रीहरी. बुवा म्हणाले एक सुंदरा सुंदरा मी गोकुळची सुंदरा. मग मी श्रीहरी श्रीहरी या गोकुळचा श्रीहरी. मग असून नार आणि याची अग तू असून नार आणि याची का भुललीस माझ्यावरी. श्रीहरी श्रीहरी मी गोकुळचा श्रीहरी. आता माझी गवळण गाते बघा. कोरोना काय झाला. सर्वांना माहिती आहे पाटी बात ठोकत बसलाय तुम्ही कपाड्यावर. आमचा बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर. काय बघा एक शेर मारतो पण बघा. अरे नटून तटून गवळणी निघाल्या एक साथ एक दमा.
नटून थटून गवळणी निघाल्या एक साथ एकदम, पण नव्हती जाणीव त्यांना होत्या भलत्याच भ्रमा. अरे किमिया गारा पुढे आज व्हावे लागेल नमा. त्या किमिया गारा पुढे बोलतोय, माझ्या पुढे नाही, त्या श्रीकृष्णा पुढे तुम्हाला नमावाच लागेल. अरे त्या किमिया गारा पुढे आज व्हावे लागेल नमा. अरे फरसी लपाय हाच उपाय केली जाईल तुला क्षमा. गौरंगाचा बुवा लक्ष असू द्या, त्या थाटमाट करून गौरंगी मथुरेच्या बाजारात चालले आहेत है की नाही, यमुनेचा घाट चढतायत. पण ही बातमी श्रीकृष्णाला कळते, त्यांच्या मुखातून होणारा संवाद त्याचे सवंगडे ऐकतात. माझा हाच विषय गातोय, पण हे श्रीकृष्ण आणि सवंगडी जाऊन त्या गवळीने अडकवतात, बाबा जाऊ नका बाजाराला, तुमचे भयभूत गावून माझा मामा तो कौस मामा फार मातला आहे आणि तो जनतेला त्रास देतोय. पण ऐकतो कोण, ऐकतो कोण? माझा हाच विषय मी गातोय बघा. मग ह्या गवळीनं किती मात चढलाय, त्या कृष्णाचं ऐकत नाही तरी सुद्धा त्या कौसाची ताटाया जातात. म्हणून मी काय म्हणतोय गवळीन बघा, साधी भोळी पण मनात काळी भारीच कावे बा. अहो साधी भोळी ही साधी भोळी मनात काळी भारीच कावे बा. हिला चांगलीच अद्दल घडवीन, हिला चांगलीच अद्दल घडवीन, बघू चढलाय कशाचा मान. 1 2 3 4 घडवीन, बघू चढलाय कशाचा मान. घडवीन बघू चढलाय कशाचा मान. आलय ध्यानात पुन्हा ठेवते भरलेलं माट विचार कायच्या मनात. लपवलेले तरी पण वाटे कशाची ही लालाच. लपवलेले तरी पण वाटे कशाची ही लालाच. आज चांगलंच अद्दल घडवीन, बघू चढलाय कशाचा मान. चांगलंच अद्दल घडवीन, बघू चढलाय कशाचा मान. करा तुम्ही व्यापार, या शरणा चुकील मरण गावीन मोक्षाचे विधान. तो चक्रपाणी समजावणी नव मार्ग गावी श्वास. तो चक्रपाणी समजावणी नव मार्ग गावी श्वास.
तिला चांगलं रस्त्यात घडवीन बघू चढलाय कशाचा तिला चांगली रस्त्यात घडवीन बघू चढलाय कशाचा गवळ्यातून मी विषय तुम्हाला सादर करतो. ऐका जरा लक्ष असू द्या की 16 सहस्र नारी जेव्हा या नटून फटून बाजारी चाललेल्या आहेत त्या गवळ्यात एक राधा सुद्धा आहे. 7 शृंगाराने अलंकाराने भरलेली राधा. तर बुवा त्या राधेच्या पायात जी जोडवे आहेत त्या शृंगारामध्ये राधेच्या पायात जी जोडवे आहेत त्या जोडव्यांचं वजन किती आणि ते कोणत्या कारागिराने घडवले हे तुला राधेने सांगायचंय. आज त्या जोडव्याचं वजन किती आणि कोणत्या कारागिराने घडवले हे राधेने आज या कानाला सांगायचंय. चला संतोष दादा सकपाळ यांच्याकडून 500 रुपये आले. त्यांचं असं म्हणणं आहे की पोराने एक चाल मारून दाखवा, नाचणाऱ्या मुलांनी एक चाल मारून दाखवा. एकदा चाल मारून दाखवा दादांचे म्हणणं. कोणतं गाणं पाहिजे तुम्हाला सांगा. पोरांच हा रुची हॉटेल कोल्हापूर यांच्याकडून ढोलकीसाठी 300 रुपये. धन्यवाद धन्यवाद. बसा बसा जरा बसा. आता मेन विषय आहे बघा. बुवाने ते चॅलेंज करून दिले की माझा प्रश्न होणार आहे. जर बुवा मी जी टिप दिली आहे त्याप्रमाणे त्या ग्रंथाचं उत्तर असेल तर आज तुमचा नक्की सत्कार करेल मी. हे तुम्हाला माझं सुद्धा आव्हान आहे. तर माझा विषय पहिल्यांदा वाचून दाखवतो रसिकांच्या माहितीसाठी की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळांच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. टीप आहे बुवा की जंत्रोत्तक ज्योती जातपोती जंत्रोत्तक जातीपोती या ग्रंथात उत्तर असावं. बुवाने टीप सुद्धा दिली आहे, याची प्रत सुद्धा बुवांकडे पोहोचली आहे. बुवाने जर ह्या ग्रंथातलं उत्तर दिलं तर बुवा तुमचा नक्की सत्कार केला जाईल. बुवांच्या प्रश्नाची प्रत माझ्याकडे अजून आलेली नाही. मग मी उत्तर कधी द्यायचं आहे की नाही. मला प्रश्नच आला नाही ते उत्तर काय देऊ. ठीक आहे ठीक आहे असू दे. बुवांचा बरेच वर्षाचा विषय मला माहिती आहे तर मी माझ्या परीने उत्तर देतोय बुवा. पण बुवा
माझं तुम्हाला जशी मी टीप दिली आहे ग्रंथाची, माझं तुम्हाला म्हणणं आहे की आजवर आमच्या घराण्यात बुवा म्हणाले की वासुवाणी घराणं बाबू रंगाले घराणे हे वाचक खरंच बोलतात हे बुवानी कारण बुवांचा कित्येक वर्षाचा प्रश्न आमच्याच घराण्याने फोडलेला आहे. त्यानंतर हा बुवानी विषय बदललेला आहे. तर बुवा माझी विनंती आहे की आजवर आमच्या घराण्यातल्या शाहिराने अनेक तुम्हाला उत्तर दिली आहेत. मग बुवानी काय केलं, जी जी उत्तर आम्ही दिली ती ह्या टीप मध्ये लिहिली. आम्ही दिलेलेच उत्तर बुवाने टीप मध्ये लिहिले आहेत. माझं विनंती आहे की तुम्ही ग्रंथाचं नाव, जर मी माझ्या ग्रंथाचं नाव सांगतोय तर बुवा तुम्ही आपल्या ग्रंथाचं नाव टीप मध्ये द्या अशी माझी विनंती आहे. मी विषयाचा हा घालतोय बुवा, लक्षात असू द्या की दोन मातांच्या संयोगाने जो बाळ जन्माला आला त्या दोन मातांचे नाव कु म्हणजे पृथ्वी ही एक माता आणि मारी म्हणजे पाणी ही दुसरी माता. या दोन घटकांच्या मिलनाने जीवन तयार होते. म्हणूनच त्या बाळाचे नाव कुमारी आहे आणि कुमारी या नावानेच त्याचं गाव आहे. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे कुमारी असंच. बुवा म्हणाले ग्रंथ सांगूनच जर उत्तर खरोखरच बरोबर असेल तर तुम्ही बरोबर सांगा. बाकी माझं तुमच्याशी काय वैर नाही किंवा देणं घेणं सुद्धा नाही. तुमचं मी काय खाल्लं नाही, किंवा माझं तुम्ही काय खाल्लं नाही. पण मी उत्तर दिलंय, कदाचित तुम्हाला पटलं असेल तर नक्की बुवा इथे सांगायचंय. चला की बुवा माझ्या वस्तादांबद्दल म्हणाले आज इथे नाही आहेत. त्यांचा विश्वास आहे की माझा शिष्य अकेला काफी आहे. तर त्यांना म्हणाले की तुम्ही यांच्या वस्तात आमच्या बरोबर बसतात. पण बुवा मी सांगतो माझे वस्तात तुमच्या बरोबर बसण्यातले नाही. कारण तुम्ही कशासाठी बसता हे तुम्हाला माहिती. माझे वस्तात त्यातले बसणारे नाही आहेत बुवा, आहे की नाही. तर मी माझा विषय गातोय, एक कथा गातोय. वेळ खूप झालेला बघा की धौम्य नावाचा एक गुरु होते. धौम्य नावाचे गुरु ऋषी होते. त्यांचे 3 शिष्य होते. ते काय करायचं की 3 शिष्यांना भीक मागायला म्हणजे भिक्षा मागायला पाठवायचे आणि त्यांची अर्धी भिक्षा ते स्वतः घ्यायचे. असं करत असताना एक दिवशी त्याने सांगितले की आता पूर्ण मला भिक्षा द्या. तुम्ही जी भिक्षा नेताय ती पूर्ण मला द्या. तसे सुद्धा त्या शिष्याने केलं. त्यातील एक शिष्य होता उपमन्यू. त्याच्यावर अश्विनी देवी प्रसन्न होती. मग त्या ऋषींच्या नंतर गादी कुणाकडे, ती गुरुची गादी कुणाकडे जाणार. तर त्या धौम्य ऋषीने उपमन्यूंना न देता दुसऱ्या शिष्याला दिली. ती गादी गुरु गादी दुसऱ्या शिष्याला दिली. त्याच रागाने तो उपमन्यू त्या गुरुवर लाथ मारून निघून गेला. त्या रागाने तो गुरुवर लाथ मारून निघून गेला. हीच कथा माझ्या गाण्यात गाते बघा जरा. कळे बघा, शेर नाही घेत, वेळ खूप झाला बघा. काळे चोडी मजा न देगी. आमचे मित्र गोरचंद दादा यांना सुद्धा शायरी मानाचा मुद्रा. अहो चोडी मजा न देगी कंगन मजा न देगा. बघा काय म्हणतोय, मागतोय भिका फिरून नात गुरुशी तोडून. अरे गुरु गादी पाहिल्यान बापाला दिलं सोडून. मागतोय भिका फिरून नात गुरुशी तोडून.
सोडून मागतोय भिका फिरून नात गुरुची सोडून डॅशिंग आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावर एक गीत झालं पाहिजे. भरत जाणे सांगते एक थोडक्यात गीत घेतोय. काय स्फूर्ती जायचे रहसर स्वतः होऊन माणिक मोती मनी माळेत ओवले स्वतः होऊन माणिक मोती मनी माळेत ओवले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले भरत शेठ गोगावले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले गरिबांचे वाली नेतांचा पावरफुल कार्यसम्राट बनवून विरोधकांची बत्ती गुरु साहेब सतत 3 वर्ष निवडून आले म्हणून मला काय म्हणतात बघा तळागाळात पक्षाचे बीजनिष्ठेचे रोवले तळागाळात पक्षाचे बीजनिष्ठेचे रोवले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले 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 स्वतः होऊन माणिक मोती स्वतः होऊन माणिक मोती मनी माळेत ओवले स्वतः होऊन माणिक मोती मनी माळेत ओवले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले आमदार डॅशिंग भरत शेठ गोगावले शेठ गोगावले. या गाण्यासाठी विजय सपकाळ 200 रुपये, रुपेश सपकाळ 100 रुपये, तसेच सौरभ जाधव यांच्याकडून साहिलसाठी गोटीपटूसाठी 300 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. तर बघा आज वेळ खूप झालेला आहे. मी माझी प्रथम फेरी आज इथे समाप्त करतो आणि बुवांना दुसऱ्या फेरीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
सचिन कदम यांच्याकडून 300 रुपये आहे. अरे बाबा, सचिन कदम बोली मला 300 रुपये दिले. आय लव्ह यू बुवा. ते नाही दुसऱ्या सचिन कदम माऊली डायरी मानाचा मुद्रा सचिन कदम या माऊलींकडून 300 रुपये. तसंच लक्ष्मण चव्हाण यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ विठ्ठल चव्हाण यांच्याकडून 200 रुपये. साई केळकर साठी 200 रुपये. धन्यवाद धन्यवाद.